नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सह्याद्री पुत्र विशाल जुनकर आहे. आता 27 फेब्रुवारी म्हणलं की जयंती असते ती आपल्या कुसुमाग्रजांची, म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांची. आता याच जयंतीच्या दिवशी आपण साजरा करतो अभिजात मराठी राज्यभाषा गौरव दिन. तर याच निमित्तानं तुम्हा सर्वांना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला कोणी विचारलं या महाराष्ट्रानं, या मराठी मातीनं या देशाला आणि या जगाला जर काय दिलं, तर नक्की तुम्ही अभिमानाने सांगा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मासाठी लढणारे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जर कोणी दिले असतील तर या महाराष्ट्राच्या मातीने दिले. मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क देणाऱ्या सावित्रीबाई फुले या सुद्धा मराठी होत्या. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या सुद्धा मराठीच होत्या. भारतातील पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सुद्धा मराठीच होत्या. भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठीच होते. भारतात विमानाचा पहिला शोध लावणारे तळपदे हे सुद्धा मराठीच होते. अहो एवढंच काय, ज्यांना आपण गानकोकिळा म्हणतो अशा या लताताई मंगेशकर या सुद्धा मराठीच होत्या की. क्रिकेटचा देव ज्यांना आज आपण मानतो असे सचिन तेंडुलकर हे सुद्धा मराठीच होते की. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या या मराठीनं आपल्या या देशाला तसेच या जगाला सुद्धा दिल्या. आता या राज्यभाषा दिनी आपण एक निश्चय नक्कीच करूया, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषा जेवढी होईल तेवढी घेऊन येऊया. सोबतच समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सुरुवात आपण मराठीतूनच करूया. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण मराठीसाठी करू शकतो आणि आपली मराठी भाषा गौरवाने अजून उंच करू शकतो. तर नक्कीच या राजभाषा दिनी असे खूप सारे चांगले संकल्प करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.